लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा आजच्या या व्हिडिओमध्ये हालाकी व्हिडिओ खूप छोटा असणार आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं सांगतोय, जर तुम्हाला आतापर्यंत एकही रुपया जर मिळाला नसेल, जर एकही रुपया मिळाला नसेल तर तुम्हाला एक्झॅक्टली कोणत्या गोष्टी पाहायच्या आहेत, कोणत्या गोष्टी चेक करायच्या आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे। म्हणजे तुमचा फॉर्म समजा जुलैचा असेल, ऑगस्टचा असेल, सप्टेंबरचा असेल, पण तुम्हाला आतापर्यंत एकही रुपया मिळाला नसेल तर खास करून लक्षात ठेवा, मागच्या 2-3 दिवसापूर्वी म्हणजे 24 या डिसेंबरच्या तारखेपासून लाडकी बहीण या योजनेचं वितरण सुरू झालेलं आहे आणि बऱ्याचशा माता भगिनींना पैसे मिळालेले आहेत मागचे। पण बऱ्याचशा अशा माता भगिनी की त्यांना आतापर्यंत पार फॉर्म आहे जुलैचा, ऑगस्टचा, पण एकही रुपया त्यांच्या अकाउंटला आला नाही। तर अशा माता भगिनींनी एक्झॅक्टली काय करायचं आहे, कुठे तुमचं चुकलं आहे का, तर इतक्या मोठ्या डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मला नाही वाटत बघा की तुम्हाला काहीतरी म्हणजे खूप सारा हा व्हिडिओमध्ये मी पटपट घेणार आहे, कारण बोलण्यासारखं खूप आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा आपल्या चॅनलवर लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात एकदम प्रामाणिक आणि जास्तीत जास्त तुमचे प्रश्न सुटावेत आणि तुम्हाला पैसे मिळावेत यासाठी लक्षात ठेवा मी प्रचंड मेहनत घेतो। आणि सर्वात त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या व्यतिरिक्त पण बऱ्याचशा अशा योजना आहेत, पण त्याही योजनेची मी माहिती देणारच आहे तुम्हाला। पण लाडकी बहीण या योजनेचे सध्या वितरण चालू आहे, त्यामुळे या योजनेच्या संदर्भात खास करून एकाही आपल्या सबस्क्रायबरच्या फॅमिलीमधला एकही माता भगिनीचा जे आहे एकही रुपया राहिला नाही पाहिजे, त्यांना पैसे मिळाले पाहिजे। त्यासाठी आपण खास करून जे आहे लक्षात ठेवा, तुमचे प्रश्न सोडवतो आहे, तुमच्या प्रश्नांचे उत्तर देतो आहे, तुमच्या कमेंट्सला उत्तर देतो आहे। क्लिअर? मग आता पहिला मुद्दा आहे आपला की समजा तुम्हाला मी असं गृहीत धरून चालतो की आतापर्यंत एकही रुपया नाही मिळाला, मग एकही रुपया जर नसेल मिळाला तर कुठे तुम्ही चुकलात का आणि तुमची चूक एक्झॅक्टली कुठे झाली ती तुमच्या लक्षात आली तर माझ्या मते बरं होईल आणि तुम्हाला त्याच्यात सुधारणा करता येईल। पहिलं लक्षात ठेवा, जर तुमचा फॉर्म जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर कुठल्याही याच्यामध्ये असेल, खास करून जुलैपासूनचा फॉर्म, ऑगस्टपासूनचा फॉर्म, या महिन्यामधला किंवा याच्यानंतरचा जरी असेल, पण तुम्हाला आतापर्यंत एकही रुपया आला नसेल तर लक्षात ठेवा, याला मी खास करून डिसेंबरवाल्यांना थोडं एक्सेप्शन देईल, परंतु जुलै ते नोव्हेंबरपर्यंत म्हणजे ऑक्टोबरपर्यंत खरं तर क्लिअर जर कोणत्या माता भगिनीचा फॉर्म असेल तर 3 गोष्टी पहा। नंबर 1 पटपट सांगतो, तुमचा फॉर्म मंजूर झाला होता का, मंजूर झालेला फॉर्म पाहिजे। नंबर 2 तुमची डीबीटी केलेली आहे का, आणि डीबीटी फक्त डीबीटी केलेली नाही पाहिजे, ॲक्टिव्ह पाहिजे किंवा इनेबल पाहिजे, दोन्हीपैकी एक। क्लिअर? त्यानंतर बघा तुमच्या फॉर्मचं स्टेटस हे अप्रूव्ड पाहिजे। या 3 गोष्टी अतिशय मस्ट आहेत। आता तुम्ही म्हणाल की सर मला या 3 गोष्टीमध्ये मला कुठल्याही प्रकारची मला अडचण आढळली नाही, पण या व्यतिरिक्त पण मी तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलवर अभ्यासात्मक तुम्हाला तुमचे खरंच प्रश्न सॉल्व्ह होतील अशा प्रकारचे व्हिडिओ असतात। उगाच मी विनाकारण जे आहे टकटक करीत नाही, तुम्हाला माहिती आहे जे आहे ते प्रामाणिक आणि स्पष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही डे 1 पासून पाहत असताल। क्लिअर? बघा दुसरा तुम्हाला जर का समजा तुमचे मी पूर्वी सांगितलेल्या गोष्टी जर क्लिअर असतील त्या 3ही गोष्टी, तर आणखी कुठे चुकू शकतं ते आता व्यवस्थित आहे का बघा, हे कोणीही सांगणार नाही, कुठेही जा कोणत्याही चॅनलला जा। त्यामुळे या चॅनलला तुम्हाला डेडिकेटेड व्हिडिओ बनवायला आहे मी की तुमचा एकही रुपया राहू नये, तुम्हाला पैसे मिळावेत। बँकमध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात तुम्हाला बघा, तुमचं संपूर्ण क्लिअर जरी असेल तर तुमच्यापैकी कुणाचं असं जॉईंट खातं आहे का, म्हणजे संयुक्त मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे 2 लोकांसाठी एकच खातं असं तुमचं बँकेमध्ये आहे का। पूर्वीच्या नियमानुसार बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले, पण ज्यांचं संयुक्त जॉईंट खातं होतं आता त्यांना पैसे मिळणार नाही। मग तुम्ही म्हणाल की मग कसं खातं काढायला पाहिजे, तर लाभार्थीच्या नावानेच खातं पाहिजे। तुम्ही तुमच्या सासऱ्याच्या, तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या नावाने, तुमच्या भावाच्या नावाने, तुमच्या वडिलांच्या नावाने अजिबात खातं खोलू शकत नाही, तुम्हाला तुमचंच खातं तिथं जोडणं लागेल, हे लक्षात ठेवा। आणि याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे बघा बँकेच्या खात्यामध्ये जी बरोबर इन्फॉर्मेशन आहे ती फॉर्म भरताना भरायची आहे, चुकायचं नाही, यामुळे पण पैसे येणार नाहीत, मी तुम्हाला परत सांगालो बघा। क्लिअर? आणि असं बऱ्याचशा माता भगिनींच्या बाबतीत झालं बरं का, तर त्यामुळे त्यांना वाटतं का पैसे येत नाही, तुम्ही इथे कुठे चुकतात का हेही पहा, हे कोण सांगणार नाही तुम्हाला। क्लिअर? फक्त ते 2-3 गोष्टी पुढच्या बोलबच्चन सांगतील। त्यानंतर बघा आणखी पण तुम्हाला जर समजा तुम्हाला असं वाटत असेल सर माझं बँकचं पण संपूर्ण क्लिअर आहे, मग आणखी एक मुद्दा, संजय गांधी योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना आहे, तुम्हाला माहीत आहे। जर या योजनेचा तुमच्यापैकी एखादी माता भगिनी जर लाभ घेत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण या योजनेचे पैसे मिळणार नाहीत। दुसरा मुद्दा, जर तुम्हाला संजय गांधी योजना सोडा, या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही सरकारच्या योजनेचा 1500 किंवा त्यापेक्षा अधिक किंवा दुसऱ्या शब्दामध्ये हमीपत्राच्या अनुसार जर वेगळ्या गोष्टींचा जर लाभ घेत असताना, म्हणजे समजा हमीपत्रामध्ये तर तुम्ही सांगितलं की नाही मी अशा पद्धतीने
संपूर्ण हमीपत्रामध्ये जे टिक करता ना तुम्ही, बरोबर, तर त्यानुसार तर तुम्ही फॉर्म भरता आणि हमीपत्र आपण जोडतो ना लाडकी बहीण योजनेसाठी, तर ते पत्र तर तुम्हाला वाटलं की मी जोडलं, पण त्याच्यानुसार खरंच प्रामाणिकपणे तुमची परिस्थिती नसेल तरीही तुम्हाला सांगतो आहे लाभ जे आहे मिळू शकणार नाही त्या कंडिशनमध्ये, पण हेही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊयात. DBTचा एक प्रश्न आहे बघा. DBTच्या प्रश्नावर आता थोडं सखोल बोलतो आहे. DBTच्या बाबतीत मी बऱ्याचशा अशा माता भगिनी पाहिले की त्यांची ओल्ड DBT आहे, उदाहरणासाठी 2017, 2016, 2015. तर तुम्ही असं म्हणाल की मग जुन्या DBTला हे कोणीच नाही उत्तर देणार बरं का तुम्हाला, अशा प्रकारचे कुठल्याच यूट्यूबर कुठलेच चॅनल देत नाही. तर जुनी DBT असेल तर मग पैसे येतात का, तर त्याचं उत्तर आहे हो येतात. येस, होय येतात. पण मग तुम्ही असं म्हणाल की मग माझी जुनी DBT आहे, मग त्यामुळे तुम्हाला कदाचित पैसे येत नसतील. जर तुमच्या मनामध्ये जर असा प्रश्न असेल तर तुम्ही पोस्ट बँकमध्ये खातं खोलू शकता. स्वस्तात मस्तात खातं खुलतं, क्लिअर. आणि पोस्ट बँक ही गव्हर्नमेंटची बँक आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यानंतर बघा, असं कोणी आहे का तुमच्यामध्ये की ज्यांनी डिसेंबरमध्ये DBT केलेली आहे? खास करून मी सांगतो आहे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचा फॉर्म होता, ऑक्टोबरचा फॉर्म होता, पण DBT कधीचं मुहूर्त काढलं? डिसेंबरचा. आणि डिसेंबरमध्ये पण 15 डिसेंबरच्या नंतर. बघा मी काय म्हणतोय, 15 डिसेंबरच्या नंतर. असं कोणी आहे का? जर असेल तर मग तर काळजी करू नका, कारण की जर तुमची DBT डिसेंबरच्या अर्ध्या डिसेंबरच्या नंतर जर का तुम्ही या महिन्याच्या केली असेल, क्लिअर, तर ऑब्व्हियसली तुमच्या DBTचा जो डेटा असतो, म्हणजे माहिती जी भरलेली असती, तर ती अपडेट व्हायला, तिथपर्यंत पोहोचायला, डिपार्टमेंटपर्यंत जायला या गोष्टीला वेळ लागतो. संपूर्ण अधिकारी असे बोटाने तुमची माहिती तिथं टाईप करून कम्प्युटरमध्ये फिट करतात, तर या प्रोसेसमध्ये वेळ लागतो. जर डिसेंबरमध्ये असेल तरी पण पैसे लवकर भेटणार नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि खास करून डिसेंबरच्या पण अर्ध्या डिसेंबरच्या पुढे बोलतोय मी, हे लक्षात ठेवा, क्लिअर. त्यानंतर बघा, असं कोणी आहे का की त्यांना DBT आणि आधार सीडिंग आणि आधार मॅपिंगमध्ये पण त्यांना कन्फ्युजन आहे? आधार सीडिंग वेगळं आहे का, DBT वेगळं आहे का, त्यानंतर आधार मॅपिंग वेगळं आहे का? नाही, या तिन्ही गोष्टी एकच आहेत. या तुमच्या डोक्यामध्ये एकदा फिट करा. त्यानंतर बघा, पण तुम्हाला तुमची DBTचा ॲक्टिव्ह स्टेटस आहे का हे कसं चेक करता येईल? घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता. त्यासाठी एक गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटचं नाव NPCI. या वेबसाईटला तुम्ही मोबाईलमध्ये जाऊन चेक करू शकता. तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि बँक डिटेल भरली की तुम्हाला तिथे तुमचं DBT ॲक्टिव्ह आहे की नाही हेही कळून जाईल. आता तुम्हाला असं वाटत असेल की DBT ओके आहे. अच्छा, काही माता भगिनींना असा प्रश्न असेल की मी DBT केलीच नव्हती सर, मला आज कळालं, तर त्यांनी DBT बँकेमध्ये करू शकता किंवा घरबसल्या मोबाईलवरून तुम्ही NPCI या वेबसाईटवर जाऊन पण DBT करू शकता. DBT म्हणजे आधार नंबर बँक खात्याशी जोडण्याची प्रक्रिया, क्लिअर. याच्यामध्ये पण जर तुम्ही क्लिअर असाल तर पुढे जाऊयात. आता इथे सर्वात टफ जे आहे आपण त्याला म्हणूयात. जर तुम्हाला परत सांगतो आहे एकही रुपया आला नसेल तर त्या माता भगिनींसाठी डेडिकेटेड व्हिडिओ आहे बघा, फक्त डेडिकेटेड, क्लिअर. बाकी अजिबात दुसरी कुठल्याही प्रकारची टकटक करायला नाही. अगदी तुम्हाला मुद्द्याचं बोलतो आहे, एकही रुपया आला नसेल तर मला सांगा तुमचा फॉर्म जो आहे रिजेक्ट तर झाला नाही ना? आता तुमचा प्रश्न तर मला माहिती काय असणार आहे. तुम्ही म्हणाल सर ते पाहायचं कसं, कारण की वेबसाईट बंद आहे. सर पाहायचं कसं, नारी शक्ती ॲप बंद आहे. सर पाहायचं कसं, आम्ही अंगणवाडी ताईकडनं फॉर्म भरला आहे. तर यावर लक्षात ठेवा, या हप्त्याचं वितरण तुम्हाला एक उत्तर द्यावं लागतं. मी या हप्त्याचं वितरण जवळपास तुम्हाला सांगतो या महिन्याच्या एंडिंगपर्यंत, म्हणजे 31 तारखेपर्यंत चालणार बघा. 2-3 दिवस नाही, पुढचे 31 तारखेपर्यंत, आणि किंबहुना त्यापेक्षा पण पुढे जाऊ शकतं, हेही सांगतो. बघा, तुम्ही असं म्हणाल की हे का सांगितलं, कारण की सरकार जे आहेत, जे काही वेबसाईट आहे वगैरे, या संपूर्ण गोष्टी अपडेट होतील आणि सर्व गोष्टी चालू होतील. त्यावेळेस तुम्हाला जर तुम्ही याच्या अगोदर पाहिलं असेल, कारण बऱ्याचशा माता भगिनींनी पाहिलेलं आहे, जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला नसेल तर काळजी करू नका, परत रिजेक्ट होणार नाही, टेन्शन घेऊ नका. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ड झालेला असेल तर लक्षात ठेवा 100% तुम्हाला पैसे येणार आहेत. मग क्लिअर, तुम्ही फक्त अप्रूव्ड झालेला पाहिजे तुमचा फॉर्म, आणि या अगोदर जर तुम्हाला पैसे मिळाले असतील काही, क्लिअर, तर त्यासाठी हा व्हिडिओ नाहीच. हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठीच आहे ज्यांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही. डेडिकेटेड व्हिडिओ आहे बघा. आणि माझं तर असं मत आहे की तुम्ही जास्तीत जास्त माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांच्या मनामधला डाऊट क्लिअर होईल आणि एक्झॅक्टली काय करायचं हे त्यांना कळेल. क्लिअर. बघा, अप्रूव्ड झाला असेल तर टेन्शनच घ्यायचं नाही, मग तुमच्या डोक्याचं टेन्शनच गेलं. क्लिअर. तुम्ही फक्त DBTवर लक्ष ठेवा. पण रिजेक्ट झाला असेल तर रिजेक्ट कशामुळे झालेला आहे, कारण काय आलेलं आहे, रिमार्क्समध्ये जाऊन तुम्हाला डोळ्याचा आयकॉन असतो क्लिअर असा, आणि त्याच्यामध्ये क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला कळतं की एक्झॅक्टली कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झालेला आहे. दुरुस्ती करून तुम्ही रिसबमिट करू शकता. त्यानंतर बघा की तुमचा फॉर्म अप्रूव्ड झाला तर तुम्हाला मी सांगितलं काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही, मग तर तुम्ही 100% लाभार्थी आहात. पण हे पाहण्यासाठी आपल्याला लाडकी बहीण योजनेची वेबसाईट चालू पाहिजे किंवा पोर्टल जे काही ते चालू पाहिजे किंवा मग ॲप चालू पाहिजे, पण दोन्हीपैकी दोन्ही बंद आहेत.
अंगणवाडी ताईकडे पण आपण सध्या याची मदत घेऊ शकत नाही, पण येणाऱ्या टायमामध्ये सरकारने पण खास करून लक्षात ठेवा, आपले व्हिडिओ महाराष्ट्रभर सर्व कानाकोपऱ्यातनं पाहिले जातात, कारण आपले चॅनल खूप ॲक्टिव्ह असतं या बाबतीत, योजनेच्या बाबतीत. क्लिअर? तर त्यामुळे सरकारने पण याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणींना त्यांच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे हे समजण्यासाठी लवकर वेबसाईट चालू करावी. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर नारी शक्ती ॲप पण चालू करायला पाहिजे, खूप गरजेचं आहे. त्याशिवाय कळणार नाही त्यांना एक्झॅक्टली त्यांचे पैसे कशामुळे कॅन्सल होत आहेत. रिजेक्ट झाले असतील तर दुरुस्ती करतील द्या, पण बऱ्याचशा लोकांचे आज पण जुलैचा फॉर्म आहे आणि पेंडिंग आहे. मग हे पेंडिंग असलेले फॉर्म तुमच्या माझ्या हातात नाही, हे सरकारच्या डेस्कवर असतं. तिथे जे काही अधिकारी असतो त्याच्या डेस्कला तुमचा फॉर्म दिसत असतो. आता याच्यामध्ये पण काही प्रकार असू शकतात, जसं की तुमचे कागदपत्र क्लिअर नसले तर तुमचा फॉर्म तसाच अटकून पडू शकतो. पण कधी कधी तुमच्या जिल्ह्याची जास्त फॉर्मची संख्या असेल तर त्यावेळेस पण अटकून पडू शकतो. मागे आचारसंहितेमुळे पण बरेचसे फॉर्म अटकून पडले होते, पण आय होप की आत्ता कुणाचे जास्तीत जास्त पेंडिंग असणाऱ्या फॉर्मची संख्या नसायला पाहिजे. क्लिअर? पण हे संपूर्ण गोष्टी ज्या आहे ह्या लक्षात ठेवा, या वेबसाईटला चालू केल्याच्या नंतर आणि दुसरं म्हणजे ॲप चालू केल्याच्या नंतर क्लिअर होईल. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर वेबसाईट आणि नारी शक्ती ॲप हे चालू करावं, नाही तर सेकंड विंडो म्हणून अंगणवाडी सेविके ताई जे आहेत तर त्यांच्याकडे मार्फत जे आहे या गोष्टीचा जे ॲक्सेस आहे तो लाडक्या बहिणींना द्यावा, म्हणजे त्यांना वेळेवर पैसे मिळतील. क्लिअर? नाही तर अदरवाईज काय होईल की सरकारची जरी मानसिकता असेल की लाडक्या बहिणींना पटकन पैसे द्यायचे, परंतु लाडक्या बहिणींना जर पैसे मिळत नसेल तर त्यांना एक्झॅक्टली कशामुळे मिळत नाही हे त्यांचं कारण त्यांना समजेल. क्लिअर? आय होप की तुम्हाला एकदम कुठेच असा व्हिडिओ किंवा अशा प्रकारचं जी आहे माहिती कुठल्याच चॅनलला तुम्हाला भेटणार नाही. आपल्या या चॅनलवर लाडक्या बहिणींना त्यांचे छोटे छोटे मुद्दे जे असतात डेडिकेटेड व्हिडिओ मी देतो, जेणेकरून एकाही माता भगिनीचा एकही रुपया राहू नये, त्यांना त्यांचे पैसे मिळावेत. क्लिअर? आय होप की तुम्हाला संपूर्ण गोष्टी क्लिअर झाल्या असतील. या व्यतिरिक्त पण जर तुम्हाला आत्तापर्यंत एकही रुपया नसेल मिळाला तर नक्की मला त्याचंही कारण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. नक्कीच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देईन मी, कमेंटच्या मार्फत देईन किंवा व्हिडिओच्या मार्फत मात्र नक्की देईल. क्लिअर? या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, पण एक तुम्हाला जाता जाता सांगून जातो की जर तुम्हाला एकही रुपया मिळाला नसेल आणि तुम्ही लाभार्थी असताल तर नक्कीच तुम्हाला पैसे मिळतील. काळजी करू नका, प्रोसेसला वेळ लागतो, काही काही टेक्निकल गोष्टी आपल्या पण चुकतात, त्याच्यामध्ये दुरुस्ती करायला दुरुस्ती केल्याच्या नंतर पण वेळ लागतो, तर त्यामुळे समजून घ्या. मात्र लक्षात ठेवा, पैसे मिळतात, यामध्ये कुठल्या प्रकारचं दुमत नसायला पाहिजे. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.